हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 दिवसाच्या एकत्र छोट्या-छोट्या क्लिप करून काढलेला आहे. तर 4 किलो मेथीचे लाडू आम्ही आधी करून ठेवले होते. नंतर त्याच रात्री मी बेसनचे लाडू तयार करायला घेतले. इथं मी पिस्ता किसून छान शेकून घेतलेला आहे आणि पिठी साखरसुद्धा रेडी करून ठेवलेली आहे. बेसनसुद्धा भाजून आपलं तयार आहे, थंड व्हायला ठेवले. आता हे मिक्स करायचं आणि लाडू घ्यायचे वळायला. तर आमच्या इथल्या एक काकू आहेत, त्या आल्या होत्या मदतीला मला मेथीचे लाडू करण्यासाठी. नाहीतर कशाचे काय बेसनचे लाडू मला करायलाच झाले नसते. खूप हात दुखतात मेथीचे लाडू वळताना. नंतर दुसऱ्या दिवशीच आहे, मी जेवण करत होते. खजूरच्या बिया आधी काढून घेतल्या. म्हटलं जेवण करून डायरेक्ट लाडू करायला चालू करू. इथं कारभारी तयार होते लाडू, त्याचे पॅकिंग करत होते. पॅकिंग करून झाल्यानंतर कारभारी त्यांचं काहीतरी काम निघालं, निघून गेले. नंतर मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवून घेतले आणि थोडेसे लाडू वळायचे बाकी होते, तेव्हा कारभारी आले. त्यांनीसुद्धा थोडीशी मदत केली लाडू वळायला. सोबतच आपल्याला रवा लाडूची ऑर्डर आली होती. मी इथे सामान काढून घेतलं होतं आणि रवा लाडू बनवण्याची तयारी करत होते. तर रवा लाडू मी शक्यतो असे पिठी साखर वापरून बनवते, पाकातले बनवत नाही आणि हे छान होतात लाडू. तुम्हाला लाँग व्हिडिओ बघायचा असेल तर कॅप्शनमध्ये मी लिंक देते, तिथून तुम्ही बघू शकता. आणि हे बघा, मस्त असे लाडू वळले जातात आणि एकदम पांढरे शुभ्र पेड्यासारखे लाडू होतात. त्या संध्याकाळी आम्ही परत मेथीचे 3 किलो लाडू केले होते, पण त्याचा व्हिडिओ केला नाही. चौथ्या दिवशी आम्ही हे सगळं पार्सल पॅकिंग केलं. 2-3 असे पोर्टरनं वगैरेच घालवले आणि बाकीचे सगळं कुरिअरला दिलं.